मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे, सर्व बाबे देवासी तो उतरेल पार, भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा तो उतरेल पार, भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले, तरी केले प्रगट, किंवा तेही केले प्रगट, तो उतरील पार, भवदुस्तर नदीचा विठाल 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 मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी त्वहा उतरील पार, भवदुस्तर नदीचा समचरण सरोजं सांद्र नीलाबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं, सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग करो प्रथमनमयने, पाण्डुरङ्ग करो प्रथमनमयने, पाण्डुरङ्ग करो प्रथमनमन, पाण्डुरङ्ग करो प्रथमनमन, हे पाण्डुरङ्ग करो प्रथमनमयने, पाण्डुरङ्ग करो प्रथम
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तीदासु अवधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पावू गुण दोष जालू दास पायांचा मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मय वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलिया जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चलिया जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना संज्ञाना जी सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आइयो जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तुकाराम नाम घेता कापेयम मस्तकी पायावरी आवार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा अव स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर विठाल 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 विठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबारा यांचा 4 चरणांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात की महाराज म्हणतात मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी महाराज सांगतात की शरण जा कोणी शरण जायचं त्याचाही नावाचा उल्लेख नाही कोणत्या देवाला शरण जायचंही त्याचा उल्लेख नाही परंतु महाराज सांगतात की मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावाने त्या देवाला शरण जायचं आहे साधकानं विचारलं त्याच्या मागचा फायदा काय तर महाराज सांगतात तो हा उतरील पार
भवदुस्तर नदीचा तो भगवान परमात्मा कसा आहे, तर तो आपला भवनाम संसार सागर तरुण नेतात. पुढे तुकोबार आहेत त्या देवाचं थोडस लक्षण वर्णन करतात. नाव जरी सांगत नाही, परंतु साधकाने विचारलं देव कसा आहे, तर महाराज सांगतात तो करुणावान आहे, बहु आहे करुणावंत. पण त्याचं नाव अनंत हे नाम ज्या त्याला एका नावानं संबोधल्या जात नाही. अनेक त्याला नावाने ओळखतात, अनेक नावाने हाक मारली तर तो धावून येतो. मग साधकाने शेवटी प्रश्न केला, तुकोबाराय हा तुम्ही उपदेश करतात सांगतात हे वरचे वर हे का काही अनुभवाला आलं? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, गाथा असो ज्ञानेश्वरी असो, संत हे वरचे वर कधीच बोलत नाही, ते अनुभवानं बोलतात. महाराज म्हणतात ते माझ्या साक्षीला आलेलं आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तेच तुम्हाला मी सांगतोय तेच प्रकट करतोय. असा हा अभंगाचा झाला सरळ सरळ अर्थ. उर्वरित चिंतन आपण थोडासा परिहार देऊ, त्यानंतर घेऊ. सर्वांनी टाळी वाजवा. विठाला 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 विठाला. हो. चालू असलेला भगवान श्री पांडुरंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं आपलं ग्रामदैवत अतिशय प्रसन्न दैवत आहे बरं का. कारण प्रत्येक दैवताची एक वेगळी खुबी असते. म्हणजे जर त्या गावाचं ग्रामदैवत प्रसन्न असेल तर कार्यक्रम कितीही माणसात असू द्या, कसाही असू द्या, त्याला अतिशय रंगत भरती. जो कार्यक्रमासाठी उभा असतो त्यालाही प्रसन्न वाटतं. गायक असेल, वादक असेल, सर्व गोष्टी अतिशय कुठल्याही अडचणी येत नाही, त्या जागेला प्रसन्नता असते. म्हणून आपलं दैवत अतिशय प्रसन्न आहे. भगवान मारुतीरायाचं मंदिर आहे. गेल्या मला वाटतं किती वर्ष आहे बाबा, आता हे एक तपपूर्ती बरं का. खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे तुम्ही आपण. प्रथम तपपूर्ती सोहळ्याच्या आजच्या या दुसऱ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा परम आदरणीय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, या सप्ताहाचा पूर्ण त्या ठिकाणी वाहून नेणारे, सप्ताहाचं सर्व काम ते करतात आमचे आदरणीय अण्णाबाबा ठोंबरे. अतिशय प्रेमळ स्वभाव. अगदी मला वाटतं 5-6 वर्षापासून हा येण्याचा योग त्यांच्यामुळे. त्यांच्या साथीला आमचे आदरणीय बाजीराव बाबा आहेत, आमचे गंगा अण्णा आहेत, बाबाचं नाव नाना बाबा आहेत. आमचा 1 वर्षभर देऊला ज्यांनी अभ्यास केला, थोडासा अधुरा सोडून आले ते वसंत भाऊ, तेही त्या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज म्हणायला काय हरकत नाही. देऊ क्षेत्रात त्यांचे पाय लागलेले आहे. खूप सेवा करतात आमची. मग पाणी असेल, स्नान असेल, वारकरी कुटुंबाविषयी या सर्व परिवाराला आदर आहे. आणि हे सर्वांच्या प्रेमातून आग्रहास्तव या ठिकाणी त्यांनी मला वाटतं 4th-5वं वर्ष आहेत. कीर्तनही असतं, गायन वगैरे या ठिकाणी तुम्ही बोलावतात. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी जे उपस्थित मंडळी आहेत, आमचे आदरणीय विनेकरी दादा, अतिशय गोड सुंदर धोतर वगैरे एकदम टकाट टाईट आले. मला इतके आवडतात म्हणल्यावर आजींना किती आवडत असेल. खूप सुंदर त्यांचा स्वभाव पण आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर परम आदरणीय परम सद्ये, ज्यांनी आपली वयाचे 9 वर्ष आळंदीमध्ये घासले. हे काही इतकं सोपं ज्ञान नाही. ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास त्यांचा आहे. मला वाटतं 100च्या वरती व्यासपीठ त्यांचे झालेले आहे. तेही आपलं काहीतरी भाग्य आहे, ते सापडून गेले 2-3 वर्षापासून. परम आदरणीय आपल्या भागाचं भूषण जयराम बाबा गोंडेगावकर त्यांचे ते पुतणे आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली अति सगळ्याच कार्याला हजर असतात. खूप शांत स्वभाव, कोणालाच त्रासदायक जीवन नाही. हरिपाठाला आहेत, कीर्तनाला आहेत, पारायणाला आहेत.
अगदी 3 दिवसात ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, परंतु ते परिपूर्ण करतात आदरणीय आमचे ज्ञानेश्वर माऊली. त्यांना विनम्र भावनेने वंदन करतो. आदरणीय पुढच्याच आठवड्यात ज्यांच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यांच्यामुळेच येण्याचे योग आहेत. आमचे भावावरती म्हणजे भाऊ कमी प्रेम करत असेल आमचे गोकुळ दादा अहिरे मोरदरकर, आमचे कैलास बाबा अहिरे मोरदरकर, अतिशय प्रेमळ मंडळी. या भागात येणंच त्यांच्यामुळे झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय लहानपणापासून ज्यांनी मला भजन शिकवलं, चाली शिकवल्या, लहानपणापासून ते नात्यानं थोडे भाचे लागतात. मी त्यांचा मामा आहे, परंतु मामा भाचेची जोड आहे खूप सुंदर. नाही तर इतके दिवस टिकत नसती, परंतु 20-25 वर्षापासूनचा संबंध आहे. दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी आपल्याला आपलं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल. परम आदरणीय आमच्याच गावचं भूषण, आमच्या जिरी गावामध्ये 7-8 कीर्तनकार आहेत. तेही कीर्तन करतात बरं का बाबा. हां, परम आदरणीय आमचे रिंकेश महाराज साताळकर. अशी व्यक्तिमत्व आहे की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठंही कार्यक्रम तुमच्या परिसरात येऊन गेलेले आहेत. हां, तिकडे बुलढाणा असेल, चिखली असेल, MP पर्यंत त्यांचे कार्यक्रम असतात. तेही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. त्यांना विनंती केली मागच्या वर्षीच, तेही उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे परम आदरणीय आपले आता लाडकेच आहे किशोर महाराज, सुंदर मृदंगाची साथ करतात. मला वाटतं गेल्या 5-6 वर्षापासून त्यांची सेवा त्या ठिकाणी आहेत. तेही उपस्थित आहेत. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे. कारण कीर्तनकाराला एक वेळचं जेवण नाही दिलं तर काही हरकत नाही, परंतु साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर त्या ठिकाणी आमचे शिवप्रसाद मोरे सुंदर ऑपरेटिंग करतात, सुंदर आवाज ते देतात. काहीतरी त्यांचं आपलं प्रेम आहे म्हणून इतक्या दूर येतात. 100 किलोमीटर ते आणायचं की एवढी सोपी गोष्ट नाही, परंतु तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व तरुण मित्रमंडळी आमचे साहेबांना बरोबर परिसरात आवाज ऐकला का आलेच ते. ते मला वाटतं वडेलचे आणि आपल्या भागाला काहीतरी भाग्य आपलं काहीतरी. तेही उपस्थित आहेत. सर्व भक्तिमती माता संख्येने जरी कमी असल्या, परंतु भगवान परमात्म्याविषयी आदर भाव महिला मंडळीचा असतो. महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावेनं त्या ठिकाणी वंदन करतो. आपल्या सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावा लागेल. सप्ताह किती लोकात असो याला महत्त्व नाही, छोट्या लोकात असो का, परंतु नित्यनेमाला महत्त्व आहे. आणि मला वाटतं कोरोनाच्या काळात सुद्धा आपला नित्यनेम बंद पडलेला नाही. म्हणून सर्व ठोंबरे वस्ती, सर्व हा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल सर्वांचे त्या ठिकाणी या कार्यक्रमाला सहकार्य असतं. येण्याचं जरी जमलं नाही, परंतु सर्व त्या ठिकाणी तनमन धनाने, मग आर्थिक स्वरूपाचा असेल, सगळं सहकार्य करतात. सर्वांना धन्यवाद. भगवान परमात्मा करो, श्री संत बाळूमामा असेल, सर्व संत महंताच्या कृपेने तुमचा कार्यक्रम असाच वृंदीगत चालत राहो, हीच त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सेवा आपण सुरुवात करूया. विठाला विठाला आजच्या सेवेसाठी तुम्हाला गाऊन दाखवलेला जो अभंग आहे तो श्रीमंत श्री तुकोबारायांचा आहे. तो उपदेश करणारा अभंग आहे. वारकरी संप्रदायात कीर्तनामध्ये काही एक नियमावली आहेत अलिखित स्वरूपाची. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची जरी लिखित नाही पण अलिखित स्वरूपाची एक आचारसंहिता नियमावली आहे. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं नामपरचिंतन करावं बरं का. 2 वर्ष मला पहिल्या दिवशीचे कीर्तन करण्याचा योग आला. आता दुसरा दिवस आहे 2-3 वर्षापासून. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं नामाचं महत्व सांगावं. सप्ताह तो 7 दिवसाचा असो 3 दिवसाचा असो, का कीर्तनाचे नियम सांगावे, कसं बसायचं, काय करायचं. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर चिंतन केलं पाहिजे. आणि मग मध्ये दुसरं संतपर उपदेशपर चालतं. जागराच्या दिवशी मागणी करायची आणि काल्याच्या दिवशी प्रसादाचं कीर्तन त्या ठिकाणी
काल्याचा अभंग घेऊन करायचा असा नियमावली आहेत. म्हणून मी आज त्या उद्देशाने उपदेशपर अभंग निवडला. या अभंगामध्ये प्रामुख्याने तुकोबराय सांगतात की मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज शरण जायचं सांगतात. या अभंगामध्ये एक दोन शंका उत्पन्न होतात. महाराज नेमकं शरण जायचे सांगतात नेमकं कुणाला सांगतात? शरण देवाला जायचं सांगतात, कोणत्या देवाला सांगतात? एक दोन प्रश्न उपस्थित होतात. त्याआधी आपण थोडासा आपल्या अंदाजाने अंदाज लावू. महाराजांनी काही असं वर्णन केलेलं नाही की मनवनिया शरण जावे, बैलांनी शरण जावे किंवा माणसांनी शरण जावे की प्राण्यांनी शरण जावे, असा काही उल्लेख नाही. परंतु महाराज नेमके शरण जा कोणासाठी, कोणाला सांगतात? तर तुम्ही आपण अनुमान लावूया की ज्या अर्थी महाराज शरण जायचं सांगतात, तुम्ही जर इतर सजीवांचा विचार केला, 83,999 योनीचा जर तुम्ही विचार केला तर त्यांना शरण जाता येईल का? समजा असं तुम्ही कधी ऐकलं का इतिहासात बाबा की 5-50 गाढवं एकत्र आले आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह उभा केला? नाही, गाढवं कधीच अखंड हरिनाम सप्ताह करत नाही माऊली. असं तुम्ही कधी इतिहासात ऐकलं किंवा कुठं आजूबाजूला ऐकलं का? 5-50 बैल दिंडीमध्ये चालत गेले आळंदी ते पंढरपूर? नाही, बैल कधीच सोहळ्याला जात नाही. म्हणजे ते जायला त्यांना ते ज्ञानच नाही ना. महाराज सुद्धा एका ठिकाणी आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे आणि काही ज्ञान. याच देई गडे देवाचे भजने, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान याच देई गडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय वाव. अतिशय समर्पक आणि सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. याच देही घडे किंवा याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणजे पशु पक्षाला हे ज्ञानच नाही, मग शरण जाण्याचा काही उद्देशच येत नाही. बर, भगवान परमात्म्याला 83,999 योनी हे सर्व सजीव त्यांनी सृष्टी तयार केली, परंतु देवाला समाधान लाभलं नाही. सगळे आडवे मॉडेल आहे म्हटलं आताच्या भाषेत, आडवे मॉडेल. परंतु भगवान परमात्म्याला समाधान लाभलं नाही. भगवंतानं एक उभं मॉडेल तयार केलं. याची रचना अतिशय सुंदर केली की भगवंताने याची निर्मितीच अशी केली की यानं माझं भजन केलं पाहिजे. कारण देवानं देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं देह कशासाठी दिला? की आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी. सुंदर सुंदर इंद्रिय त्या ठिकाणी दिले. की दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडसी नारायण, जन जोडसी नारायण, नासी जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. नाचे पण भवरोग, दिले
दिले इंद्रियात पाय काने डोळा मुख बोलाया वर्जने तेने तू जोडते नारायण नाते जीव पण बरोगा दिले हात पाय काने मुख बोलाया वर्जने तेने जोडते नारायण अशी जीव पण की दिले इंद्रिय हात पाय कान हे सर्व इंद्रिय हात पाय कान, परंतु त्याचं काय घडलं असं आहे की ते आपल्याला फुकटात मिळालं, त्याच्यामुळे त्याचं महत्व तुम्हाला आपल्याला कळालं नाही. समजा एक उदाहरण, तुम्ही सरकारी दवाखान्याच्या गोळ्या आहेत ना, गाठी सिव्हिल, 5 रुपयामध्ये आपल्याला गोळ्या भेटतात, तपासणी केली, औषधाची बॉटल घेतली, आपण ती घरात ठेवतो का? आणलं का कुठं तरी फेकून देतो, घेतली तर घेतली एखादी गोळी, नाही तर गेल्या, काहून? ते फुकटात भेटलं. आणि तेच तुम्ही एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जा, त्याला भेटायचेच मुळात 400-500 रुपये फीस असते. तो त्याच्यामध्ये एक लांबलचक फाईल देतो, फाईलला सगळी सिस्टीम असते. नंतर तो गोळ्या अशा लिहून देतो, एका एका गोळीची 100 रुपये 50 रुपये किंमत, म्हणजे 1000-2000चं मेडिकल. मग आपण ते आणताना व्यवस्थित आणतो, घरी ठेवताना व्यवस्थित ठेवतो, आणि घेताना मागची मंडळी काळजी घेतात, खूप महागाच्या गोळ्या म्हटले दररोज घ्यायचा. मला सांगायचं हे आहे की त्याला महत्व का करते, विकत भेटलं आपल्याला. तसं हे शरीराचं महत्व आपल्याला कळत नाही, परंतु जर तुमचा एखादा अवयव जर कधी गेला, एखाद्या डोळ्यावरती साधं नुसतं काचबिंदू किंवा मोतीबिंदू जरी झाला, तर तो काढण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावा लागतात. एखादा अवयव निकामी झाला, एका एका सांध्याची किंमत 4-4 लाख रुपये आहे. म्हणून तो आपल्याला फुकटात भेटला, त्याच्यामुळे कळत नाही, कारण देह मिळणं इतकी काही सोपी गोष्ट नाही. आता आपल्याला वाटतं आपल्याला भेटला, पुन्हा माणसाचा देह भेटेल सांगता येईल का? कारण असं म्हणतात, शास्त्र असं सांगतं की सर्व योनीचा एक 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 योनी कोटी कोटी पेरा मगला गवारा मानवाचा मगला गेवारा. एक एक योनी कोटी कोटी पेरा मगला गेवारा मानवाचा मगला एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. मनुष्य देह भेटणं काही एवढी सोपी गोष्ट नाही, एका एका योनीत कोटी कोटी वेळेस फिरावं लागतं. बरं, पाप आणि पुण्य समान झालं पाहिजे तरच मनुष्य देह भेटतो. जर तुमचं पाप वाढलं तर तुम्हाला नरकाची प्राप्ती, आणि पुण्य जर वाढलं स्वर्गाची प्राप्ती. म्हणून बरं, ही कर्मभूमी, इथं कर्म करायचे आणि मग ते भोग, स्वर्ग काय भोगभूमी, स्वर्गात कर्म करता येत नाही. म्हणून शास्त्रकार एक थोडंसं सुभाषित सांगतो, तुम्ही जरी संख्येनं थोडे असले परंतु चांगलं चिंतन ऐकायची सवय ठेवा. आम्हालाच ते जास्त हसवणं वगैरे येत नाही, कारण अभंग राहायला एकीकडे आणि आपलं चाललं एकीकडे, असं करू नये. कारण प्रत्येक माणूस त्याचा कामाचा वेळ खर्च करून इथं बसतो, तो काय हे ऐकण्यासाठी बसतो का? सासू अशी म्हणली, सून अशी म्हणली, हे प्रत्येकाच्या घरात घडतं. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे त्याचा, त्याच्यामुळे इथं येऊन हे सांगण्याची गरज नाही. म्हणून इथं फक्त भगवान परमात्म्याचं गुणगान गावं, शास्त्रीय चिंतन करावं. आणि मी बरं, परिस्थिती अशी दादा, मला वाटतं 5-6 वर्ष आहे, एका गावात 5-6 कीर्तन करणं म्हणजे इतकी काही सोपी गोष्ट नाही. पहिल्या वर्षीपासून मी अभंग चेंज करतो, चिंतन बदलत असतो. मी जरी गाडीवर प्रवासात होतो ना, डोक्यात सारखं चिंतन होतं, अभंग कोणता घ्यायचा, आपण मागच्या वर्षी वेगळा घेतला होता, संतपर घेतला होता, या वर्षी कोणता घ्यायचा, त्याच्या मागच्या वर्षी कोणता होता, सर्व. आणि एकही कीर्तनकाराचं येतं गमक आहे, एका गावामध्ये किमान वेगळा अभंग त्यानं घेऊन वेगळं चिंतन केलं पाहिजे, त्यातून तुमचाही फायदा असतो त्याचाही फायदा असतो. म्हणून काहीतरी चिंतन व्यवस्थित झालं पाहिजे, आणि तेच करणार आहे मी. शास्त्रकार सांगतात, सुभाषितकार सांगतात
शरीर किती दुर्लभ आहे. या असणाऱ्या मृत्यू लोकात पृथ्वी तरावर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळेल, परंतु शरीर मिळणार नाही. शास्त्रकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्यं न च शरीरा पुन्हा पुन्हा. आता थोडंसं जड वाटेल, परंतु मी थोडा विग्रह करून सांगतो, सोपं करून सांगतो. शास्त्रकार सांगतात पुनर्वित्तम. पुनर्वित्तम म्हणजे पुन्हा, वित्तम म्हणजे पैसा. जर तुमचा पैसा एखाद्या वेळेस गेला, पाकिट मारलं किंवा एखाद्या वर्षी काही पिकलंच नाही, दुष्काळ पडला, तुमचे पैसे जर गेले, तर ते पुन्हा माणसाला कमावता येतील. मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळेच लॉस झाले होते. सगळ्यात जास्त महाराज लोक लॉस झाले. अगदी घरीच बसून होते ते. पार घरचे सुद्धा त्यांना कंटाळले होते, कारण यांना दररोज भाज्या बदलून खायची सवय. शिकरण कधी कधी मठाची भाजी, कधी कोबीची भाजी. टिपेवाले मंडळी हाऊस करतात बरं का महाराज मंडळीचे, एकदम बदलून बदलून आयटम असतात. छोटा परिवार आहे पण सुखी परिवार आहे बरं का महाराज. अतिशय सुंदर नियोजन. मग यांना हे खाण्याची सवय, घरी जर ते 2 वर्ष घरात पडून होते, ते मग घरचे सोबत त्यांना ती सवय लागली. हे काय बरोबर भाजी नाही, वाद व्हायला लागले. बरं घरचे कदरून गेले. एक तर हे कायम बाहेर राहत, यांचा त्रास कमी, आणि तिकडून आले म्हणजे काहीतरी घेऊनच येतात. मग द्राक्ष आणत असेल, काहीतरी घेऊन येतात ना, विकत का होईना. नाही विकत दिले ते कोणीतरी देत. केळी असेल, पुन्हा त्याच्या खाली दक्षिणा, नारळ, टमाटे. बाबांनी सुद्धा आमच्या गाडीत एक कॅरेट भर टमाटे भरून दिले बाजीराव. म्हणून ते घेऊन जायचे, आणि मग परिस्थिती जरा बिकट व्हायला लागली. मग घरचे चिडचिड करायला लागले, ते शिव्या द्यायला लागले. ते काय तोंडावर बोलता येईना त्यांना, पण ते कुत्र्या मांजराच्या आडून शिव्या द्यायचे. ते कुत्र्याला म्हणायचे, हाड कुठं जाईना, कुठं येईना, इथंच मरमर मरमर मरमर. आम्हाला काही कळत नाही का, पण गिळून घ्यावं लागलं, कारण टाइम आला होता. असो, आपला विषय हा चालू होता पुनर्वित्तम. कोरोनाच्या काळात जरी वित्त गेलं होतं, परंतु पुन्हा परिस्थिती सुधारल्यावर पैसा कमावला गेला, म्हणजे पैसे पुन्हा मिळतात. त्यानंतर पुनर्मित्रम. पुनर्मित्र. शास्त्रकार सांगतात, मित्र जर तुमचा गेला तर पुन्हा भेटू शकतो. वास्तविक मित्र जाऊ नये माणसाचा. सगळ्यात आपलं मन हलकं करण्यासाठी मित्र असावा बरं का. मित्र कसा असला पाहिजे? समजा आपलं समृद्धीत शेत गेलं ना, आपल्याकडे खूप पैसा आहे, तेव्हा बरेच मित्र तयार होतात. तो नाही बरं का. आपला खिस्सा भरलेला आहे, गाडीत पेट्रोलची टाकी भरलेली आहे गाडी, आणि मग फुकट फिरायला येणारा तो मित्र नाही बरं का. मित्रानं सुखादुःखात साथ दिली पाहिजे, असा मित्र पाहिजे. एक गीत आहे ना, महाराज सुंदर गातात का. हे दुःख अडवायला उंबराचा रका, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवावरची, वाट चुकणार नाही जीवावरची. एक तू मित्र कर आरच्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. वा वा महाराज, अति
सुंदर की दुःख आडवायाला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. तो आपलं दुःख आडवायला मला नाही जमत, त्यांना भारी जमत. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा पाहिजे. जर आग लागली तर पेट्रोल नाही टाकलं पाहिजे, पाणी टाकलं पाहिजे, नाही तर मग मित्र लटकून द्यायची, वरून पुन्हा गावकरी जमा करायची आणि त्याच्यात राखेल टाकायचं. असं नको, कारण मला तो बराचसा अनुभव आहे, तुम्हालाही असेल. म्हणून असे मित्र नको. मित्र कसा पाहिजे? जीवाला जीव देणारा. मग शास्त्रकार सांगतात, समजा असा जीवाला जीव देणारा मित्र जाऊ नये, पण एखाद्या वेळेस गेला, तो तुटला असेल किंवा मरण पावला असेल, शास्त्रकार सांगतात तो पुन्हा भेटू शकतो. आपल्या मुद्द्यावर आहे. पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी. पुनर्भार्या, भार्या म्हणजे पत्नी. आता जरा तीही अवघडच आहे बरं का. तुमच्याकडे बरं वाटतं मला, आमच्याकडे लय अवघड आहे, मुलीच भेटत नाही. लोक 2-2 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण मुलीच भेटत नाही. परंतु जुन्या लोकांच्या काळात 2-2 पत्न्या होत्या. एक मेली तर दुसरी भेटती. म्हणून शास्त्रकार सांगतात पुनर्भार्या पुनर्मही. पुनर्मही म्हणजे जमीन. जर समजा एखादी जमीन रोडच्या कडाला गेली, विकल्या गेली, तर ती पुन्हा आपण घेऊ शकतो. परंतु शास्त्रकार सांगतात येतत् सर्व पुनर्लभ्य नच शरीरा. पुन्हा पुन्हा हे सर्व भेटेल, परंतु एकदा गेलेले शरीर भेटेल का? नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, वर्षाची गणना, वर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे नरदेह दुर्लभ दाना, वर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यादना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज सांगतात नरदेह मात्र दुर्लभ आहे. शरीर तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. म्हणून आपण आता मुद्द्यावर या महाराज. शरीरच आपल्याला त्याच्यासाठी भेटलं. मनवणी तुला नर शरीर भेटलं, मनवणी शरण जावे. बरं, मागच्या योनीमध्ये तुला काहीच करता आलं नाही, कारण दुसऱ्या योनीत जमतच नाही ना, प्राण्यांच्या पशुपक्ष्याच्या. त्या योनीत तुला जमलं नाही, मनवणी शरण जावे. मग महाराज, मला काही वेळेस हा प्रश्न पडतो की या जगाच्या पाठीवरती असे लोक निर्माण झाले, भगवान परमात्म्याने हे सगळं जरी दिलं असेल, परंतु देव मानायला काही माणसं आताही तयार नाही. महाराज, शोकांतिका आहे. इतका परिणाम होतो, दुष्काळ काय पडतोय, मग ढग का. जर आता एवढे हवामान अभ्यासक आता सांगताय, प्रत्येक जण सांगतो घाबरू नका, पाऊस खूप पडणार आहे. तारखेवर तारीख पुढे वाढून भेटायला लागली, पण पावसाचा मात्र पत्ता नाही. बरं, वर ढग बघितले ना, तर ढगांची दाटी होती वर, असं वाटतं ते खाली पडतं का काय आबळ आपल्या अंगावर, परंतु पाऊस पडत नाही. तरी सुद्धा देवाला मानायला तयार नाही. जर निसतच ढगांना पाऊस मागत, ते विमान रॅकेट सोडायची, त्याच्यातून पाऊस, ते सुद्धा सक्सेस झालं नाही. देव का मानत नाही मला हेच समजत नाही. बरेचशा लोकांना आताही देव नाहीच मानते डायरेक्ट, परंतु देव मानावा लागेल, त्याचं अस्तित्व आहे. तो नसला तर तुम्ही बरं सगळं शरीर जसं तसं राहतं, त्याच्यातलं प्राण निघून गेला, देव निघून गेला, तर मग त्याला काय हातपाय राहत नाही. त्याला काहून 4 जण लागतात.
परंतु देवच मानायला तयार नाही. असाच एका गावामध्ये थोडासा दृष्टांत सांगतो. देव आहे का नाही का. असाच एका गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं. परमादरणीय माऊली सारखे व्यासपीठाला होते. आणि मग त्या गावातला एक विद्यार्थी निघाला. तो विद्यार्थी ज्ञानेश्वरी पारायणासाठी निघाला. पारायण घेतलं त्याचं 10वीचं वर्ष. निघाल्यानंतर त्याचे वडील वकील होते, सुशिक्षित. मग ते वकील साहेबांनी त्याला प्रश्न केला, ए थांब म्हटले, कुठं चालला. त्यांनी सांगितलं आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलेलं आहे, तिथं चाललो म्हटले मी पारायणासाठी. म्हटलं कशासाठी ज्ञानेश्वरी पारायण करतो, देव वगैरे कुठलंच काही नाही म्हटले, कशाला ज्ञानेश्वरी पारायण करतो. तुझं 10वीचं वर्ष आहे, नापास होशील, 1-2 विषय जाईल, अजिबात पारायण करायचं नाही म्हटले. कशाचं देवन कशाचं काय, उगा आपलं काम सोडायचं, अभ्यास कर म्हटलं. आई आणि तो धार्मिक होता, तोही हुशार मुलगा होता. त्यानं सांगितलं पप्पा, बाबा पप्पा काय म्हणत असेल तर. म्हटले पप्पा तुम्ही म्हणत असाल 10वीचं वर्ष आहे, मी नापास होईल, विषय जाईल, त्याच्या भीतीनं तुम्ही मला ज्ञानेश्वरी पारायण जर करू देत नसले तर काही हरकत नाही म्हटले माझी. मी ज्ञानेश्वरी पारायण करणार नाही, काही हरकत नाही. पण तुम्ही जगाच्या पाठीवर देव नाही मानतात हे मात्र तुमचं चुकीचं आहे. मुलाने सडेतोड उत्तर दिलं वडिलाला. लक्ष देऊन ऐका. वडिलांनी सांगितलं हा नाही म्हटले देव. काय तुला कळतं, 10वीचा पोरगा मला सांगतो देव आहे. काय देव नाही म्हटले. मी तुला 15 दिवसात सिद्ध करून देतो का देव नाही. तो मुलगा म्हटले मीही तुमचाच मुलगा आहे, तुम्ही जरी माझे वडील आहेत, तुम्ही तरी 15 दिवसात सिद्ध करून द्याल देव नाही. मी तुम्हाला 8च दिवसात सिद्ध करून देतो की देव आहे म्हणून. रेस लागली दोघांची, पैज लागली. आणि मग झालं सुरू. त्यांनी हातावर हात घेतला. मग 2-3 दिवस लोटले. त्या मुलानं काय केलं, हुशार मुलगा होता, त्या असणाऱ्या वकील साहेबाचं ऑफिस होतं घरातच, एक रूम होती स्पेशल तिच्या, तो तिथं बसायचा. आणि ते सुंदर असा टेबल ठेवलेला, त्या टेबलावरती काच असते आणि त्याच्यामध्ये खाली डॉक्युमेंट वगैरे असतात, वरून काच ठेवलेली असते. त्या मुलानं काय केलं, पेपर घेतला असा पांढरा सफेद, आणि त्याच्यावरती पेन्सिलला गणपती बाप्पाचं चित्र काढलं. गणपती बाप्पाचं चित्र काढलं आणि त्या काचीच्या खालून ठेवलं, वरून काच ठेवून दिला. काच पारदर्शक असल्यामुळे ते वरून दिसायचं. आणि त्यानं त्याचं काम केलं आणि पुन्हा जशी होती तशी कुलूप लावून घेतली. दुसऱ्या दिवशी वडिलांनी काय केलं, आपलं असणारं ते ऑफिस खोललं, ती खोली रूम उघडली. उघडल्यानंतर बघितलं, टेबलाकडे बघितल्या त्याला गणपती बाप्पा दिसले आणि त्याच्या डोक्यात तिडीकच आली. काही लोकांना महाराज लोक धोत्रावाले जर दिसले तर टेन्शनच वाढून जातं, त्यांचा बीपी जास्त हाय पॉवर होऊन जातो. महाराज असेल, देव असेल, खूप त्यांना त्रास होतो. तसं त्याला गणपती बाप्पाचं चित्र पाहून जरा टेन्शन वाढलं. त्याने आवाज दिला, हे म्हटले इकडे या. पत्नीला आवाज दिला. म्हटले हे टेबल खाली चित्र वगैरे कोणी ठेवलं. ती म्हणे मी अंगठे बहादर, तुम्हीच मला भाग्याने शिकेल भेटले, मला काही येत नाही म्हटलं, त्याच्यात मी कशाला काढू. मी नाही टाकलं म्हटलं. मग कोणी काढलं. त्या पोराला आवाज, ए बाळे इकडे म्हटले, तू हे चित्र काढलं का. तो म्हणे नाही, मी कशाला काढू म्हटले चित्र, हे ऑफिस तुमचं सगळं, मी कशाला चित्र काढू. नाही म्हटले. मग वडील जरा रागावले. म्हटले चित्र काढलं नाही, तू काढलं नाही. पत्नीला जोर जरात विचारू लागले, तू चित्र काढलं नाही, यानं काढलं नाही. बरं ऑफिसची चावी तर माझ्याकडे, आपल्या घरात कोणी आलतं का. म्हटले नाही, कोणी येण्याचा संबंध नाही. मग त्यानं त्यांना प्रश्न केला, लक्ष देऊन ऐका. ऑफिसची चावी कुणाला भेटली नाही, घरात नवीन कोणा आलं नाही, मग चित्र कसं काय झालं. त्या मुलानं सांगितलं, हो पप्पा टेन्शन घेऊ नका, काय झालं असेल म्हटले, समजालो आपण. ते पेन्सिल तर तुमच्या जवळच होते म्हणे. म्हटले हो माझ्याकडे असतंच म्हटले, ते कलमा खोडायला आली आहे. पेपर म्हणे, मग पेपर पण लागतो ना अर्ज लिहायला.
म्हणे मग असं झालं असेल. तो मुलगा सांगू लागला वडिलाला. पेन्सिल आपोआप उठली असेल, त्या असणाऱ्या टेबलवरती आली, तिथं तिने एक कागद ओढला पेन्सिलने आणि मग पेन्सिलने आपोआप चित्र काढलं असेल. मग तो म्हटलं तुझ्या गोळ्या संपल्या का, तुला कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करू. असं कस काय घडेल. अरे ज्या अर्थी चित्र निघालं त्या अर्थी त्याला कोणीतरी काढलं असेल म्हटले. तसं चित्रच बनू शकत नाही. तो मुलगा म्हटला बाबा पुन्हा सांगा. आपोआप झालं असेल. म्हटले नाही रे मूर्खा, अरे माणसाशिवाय किंवा कुणीतरी काढल्याशिवाय चित्रच तयार होणार नाही. कसं काय होईल म्हटले आपोआप. तो मुलगा हुशार होता, त्याने सांगितलं बाबा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हटले काय. जर साधं पेन्सिलना चित्र काढायचं असलं तर त्याला कोणीतरी कारण लागतं. इथं तर या जगाचा सर्व व्यवहार कोण बघतं म्हटले. या झाडांना पालवी का फुटते भर उन्हाळ्यामध्ये, वारा का सुटतो, पाणी का पडतो, हे सर्व ज्या अर्थी साधं चित्र काढायला कोणीतरी कारण आहे, तशी ही सृष्टी निर्माण करायला कोणीतरी कारण असेल. म्हणून देव तुम्हाला मान्यच करावा लागेल. माझा मुद्दा संपला. काय देव मानत नाही. परंतु महाराज इथे सांगतात की मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. बर शरण कसं जायचं सांगितलं, सर्व भावानं सांगितलं. वरचे वर शरण जाऊन जमणार नाही. भक्ती बरंच असं ऐकायला मिळतं. नवीन नवीन एखादा भक्तीला लागला का तो काय करतो, एक दिवस माळ घालतो, दुसऱ्या दिवशी म्हणतो मला साक्षात्कार झाला नाही. अरे बाबा ती काही सोपी गोष्ट नाही. साक्षात्कार तू मनोभावानं भक्तीच केली नाही तर साक्षात्कार होईल का. तुम्ही मनोभावनेनं जर भक्ती केली, भावानं भक्ती केली तर देव भेटेल. आणि महाराज सांगतात त्या देवाला तुम्हाला जर शरण जायचं असेल तर सर्व भावानं जा. अभंगाचं प्रथम चरण. मन मोने चरण दावे, मन मोने चरण दावे, मन मोने चरण दावे, मन मोने चरण दावे, मन मोने शरण दावे, मन मोने शरण दावे, मनवोने 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 शरण दावे, सर्व भावे देवासी, तो आवो तेरे न पारे, तो आवो तेरी 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 न पार, तो आवो तेरी न पार, तो आवो तेरी न पार, तो आवो तेरी न पार. महाराज म्हणतात की म्हणून तुला सांगतो की शरण जावे सर्व भावे देवासी. मग आजकाल फायद्याशिवाय कोणीच काही करत नाही. सर्व सर्व त्यात तुम्ही आले आम्ही आले. साधं देवाला आपण 1 रुपयाचं समजा एखादी अगरबत्तीची 2 अगरबत्त्या, एक 10-20 रुपयाचा नारळ घेतला तर तो फायदा बघतो बरं का मनुष्य. त्या देवाला फोडल्यानंतर माझे घरचे शेजारचे सगळे नातेवाईक सासूरवाडीचे राहिलेले सगळे सुखी ठेवा.
आणि मग नारळ फोडतो. बरं हुशार मनुष्य इतका आहे, देवाला इतकंच खोबऱ्याच कांड देतो, बाकी सगळं घरी घेऊन येतो. म्हणून फायदा काय? तो महाराज म्हणतात, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो भवनाम सागर, संसार सागर तरुण नेण्याची शक्ती मात्र त्याच देवात आहे. तुम्हाला आम्हाला वाटत असेल आपण आयुष्यभर संसार करून आपला सफल होत नाही, परंतु त्या भगवान परमात्म्याला जे जे शरण गेले त्यांचा संसार मात्र सफल झाल्याशिवाय राहत नाही. आजी संसार सफल झाला गे माय, देखियले पाय विठोबाचे. त्या विठोबाचे पाय पाहिल्याशिवाय आपला संसार सुखाचा होणार नाही. बर महाराज, तो आपला वेळ कमी, थोडं धावतं सांगतो. भवनाम संसार सागर तरुण नेतोय. तो नेमका आहे कसा, त्याचा स्वभाव कसा. साधा आपण एखाद्या मुलीला एक नवरदेव बघायचा असलं तर सगळं लांबून लांबून पार इकडून नामपूरकून लाईन लावून त्याची चौकशी करतो. कसा आहे तो, व्यसनी का काय. मग साधकानं प्रश्न केला, त्या देवाचा स्वभाव कसा आहे, देव नेमका आहे कसा. तुम्ही म्हणतात ना शरण जा, तर महाराज ते 3ऱ्या चरणात सांगतात. बाबू आये करुणावंते, बाबू आये करुणावंते, बाबू आहे करुणावंत, बाबू आये कृपावंत. हे बाबू आये करुणावंते, बाबू आये करुणावंते, बाबू आहे कृपावंत, बाबू आये कृपावंत. आनंद ये नमः ओ आनंद ये नाम जान. तो आबू तेरी न पारे, तो आबू तेरी न पारे, भूतरील पार, तो आबू तेरी न पारे. तो कसा आहे म्हटले, करुणावंत आहे. भगवान परमात्म्याने करुणा केलेले अनेक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल पुराणामध्ये. तो खूप करुणावान आहे. भक्ताला थोडासा त्रास सुद्धा त्याला सहन होत नाही. देवानं प्रत्येक भक्ताचं काम केलेलं आहे. वास्तविक त्यांना अपेक्षा नव्हती, त्या संतांना, त्या भक्तांना, की देवानं माझं काम करावं. जनाबाई असेल, खूप जनाबाईचा अधिकार. जनाबाईनं दळण दळावं भगवान परमात्म्याला, तिला दळू लागावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला. जनाबाईचा तो अधिकार भगवान परमात्म्याने यावं, जनाबाईला दळू लागावं. मग जनाबाई पुढं म्हणायची ओव्या, जनाबाई बरोबर म्हणायची भगवान परमात्मा. पांडुरंगा आमचा पिता ओ, रुक्माई माता ओ. देवानं तसंच पाठीमागं म्हणावं. मग जनाबाई म्हणायचे, ओ माझी माता ठीक आहे, पण तुमची कस काय माता. म्हणजे देव इतका देवान होऊन त्या भगवान परमात्मा त्या भक्ताचं काम करायचे. इकडे महाभारतामध्ये द्रौपदी सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा.
हे नाथ नारायण वासुदेवा. सतत भजन करावं द्रौपदी. त्या भगवान परमात्म्याविषयी खूप प्रेम होतं द्रौपदीचं. एकदा काय झालं, भगवान परमात्मा नेहमी द्रौपदी मातेचं वर्णन करायचं. माझी द्रौपदी खूप, तिचा खूप माझ्यात जीव आहे, खूप माझ्यावरती प्रेम करते. असं म्हटल्यानंतर द्रौपदीला काही अपेक्षा नव्हती देवानं असं म्हणावं, पण ते देवाच्या असणाऱ्या त्या मुख्य पटराण्या 8 अष्टपटराण्या त्यांच्यापैकी त्या सर्वांना राग यायचा. भगवान परमात्मा, रुक्मिणी आई साहेब, हे सर्व असणाऱ्या मुख्य यांना राग यायचा. आम्ही यांची सर्व सेवा करतो म्हटले आणि हे नाव तिचं घेतात. आमचं काही यांच्यात जीव नाही का, आमचं काही प्रेम नाही का म्हटले. देव तिचंच का बरं नाव घेतात. भगवान परमात्मा म्हणे तुमची एक परीक्षा घेतो जरा. मग देवानं काय केलं, त्याला सगळं जमतं. भगवान कृष्णानं काय केलं, थोडस त्यांचं लक्ष हे झाल्यानंतर देवानं काय केलं, आपलं बोट कापलं. बरं का, कापलं, रक्त निघायला लागलं. भगवंताला परीक्षा बघायची होती. मग भगवंताने सांगितलं, अरे 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 मला कापलं म्हटले, मला लागलं, मला लागलं, मला अरे बांधा कोणीतरी, काहीतरी लई आग होते. असं म्हटल्यानंतर त्या ज्या पटराण्या होत्या ना, नुसत्या पळायच्या. बरं पळायला मग त्याला काही बांधा म्हटले. बांधायला काय केलं, मध्ये गेल्या, बेडरूम मध्ये गेल्या. आपला मेकअप त्यावेळेला असेल का नसेल पण सांगतो, कपाट उचकला. सगळ्या साड्या, सगळ्या 3-3, 5-5 हजाराच्याच पैठण्या. आपल्या बायाच्या तेव्हा देवाचे काय 3-3, 5-5 हजाराच्याच पैठण्या. त्यांना फडकं सापडानंतर, चिंधी सापडानंतर बांधायला सगळे कपाट उचकलं पण काही सापडा. साती गेल्या सगळ्या, आपापले कपाट उचकू लागल्या. बरं महिला मंडळीची इतकं असू येतं त्या गोष्टीचं. प्रत्येक महिलाची गोष्ट घ्या तुम्ही, साड्या कपाटात ठेवायला जागा नाही, आणि त्या जर महिला मंडळीमध्ये जर बसल्या तर त्या म्हणते मला नेसायला चांगली साडीच नाही. म्हणजे एखादी जर गेलीच म्हणजे जाऊ नये तर तिला लाकडाची सुद्धा गरज पडणार नाही. सगळ्या साड्यांनाच तिचं काम होऊन जाईल, इतक्या साड्या प्रत्येक महिलेला. आता तसं त्या सर्व असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या राण्या आपले कपाट उचकू राहिल्या, चिंधीच सापडाना म्हटलं. मग देवानं बघितलं यांचा अंदाज, त्यांना समोर येऊन दिलं. ते चिंधीच पाळत नुसत्या फिरूच राहिल्या. तसे काही माणसं असतात बरं का, काही करणं नाही काही नाही, पण एखाद्याचं कार्य असलं नुसते धोतर धरून पळत राहत, इकडून जा तिकडून नाही, इकडून जा. काही सापडत नाही त्यांना, बादली सापडत नाही वाढायला, पाण्याची जार वाढायला सापडत नाही, फक्त पळत असतात. आणि समाजाला असं वाटलं पाहिजे लय पळतो लय पळतो, तसं त्या पळू लागल्या. पण मग देव म्हटले बघा आता तुम्ही. देवानं थोडासा आवाज उंच केला. बाजूला द्रौपदी होती, तिला आवाज जाईल इतक्या आवाजात म्हटले अरे मला लागलं खूप खूप. द्रौपदीने नेमकं जसं आता सोमवार व्रताच्या पूजाला खूप पैठण्या नेसून जातात ना बाया, अतिशय नवा भरजरी शालू द्रौपदी मातेने नेसलेला होता. पळतच आली आणि भगवंताने सांगितलं माझं बोट कापलं. मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही द्रौपदी मातेनं. पाडूनी बरदरी सेला सेला सेला, पाडूनी बरदरी सेला, पाडूनी बरदरी सेला सेला सेला, पाडूनी बरदरी सेला, पाडूनी बरदरी सेला सेला सेला, पाडूनी बरदरी सेला, पाडूनी बरदरी सेला सेला सेला, पाडूनी बरदरी सेला. बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधती, चिंधी बांधती हरीच्या बोटाला, चिंधी बांधती. ओ जिंदे बांधते द्रौपदी
द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बांधती. म्हणजे नवा शालूचा विचारच केला नाही, टरकन पाडला आणि भगवान परमात्म्याचा बोटाला बांधलं. मग सांगितलं बघा तुमचं प्रेम. पण त्या भगवान परमात्म्याने त्याची परतफेड ज्या वेळेस धर्मराजा दूतामध्ये सर्व राज्य हारल्यानंतर शेवटी द्रौपदीला बसवलं आणि मग तिला हारल्यानंतर जेव्हा दुःशासन दुर्योधनानं तिचं वस्त्र हरण करण्याचं ठरवलं, दुःशासनानं भर सभेत ओढून आणलं, त्यावेळेस त्याचं बदला म्हणून भगवान परमात्म्याला स्वतः वस्त्र व्हावं लागलं. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. म्हणजे तो भगवान परमात्मा भक्ताचा थोडासाही त्रास सहन करत नाही, खूप करुणा आहे त्याच्या. मग संत मांदियाळीमध्ये प्रत्येक संताचं भगवंतानं काम करेल आहे. आपला वेळ संपत आला. किती किती उदाहरण सांगल, रात्री 12 वाजेपर्यंत सोडून 2 वाजेपर्यंत जरी सांगितलं तर कमी पडणार नाही. माझा अभ्यास कमी पडेल, परंतु भगवान परमात्म्यानं भक्ताचं काम केलेलं कमी पडणार नाही. इतके काम भगवान परमात्म्याने केले. कसा आहे तो? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. त्याला अनेक नाव आहे. अनंत रूपे अनंत वेसे देखील म्या त्यासी. बापर कुमादेवी वरु खुन बांधली कैसी. अनंत रूपानं अनंत वेशानं भगवान परमात्मा नटलेला आहे की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला सर्वत्र विठ्ठल भरलेला आहे. अनंत वेश भगवान परमात्मा भक्तासाठी धारण करतोय. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात, साधकाने प्रश्न केला की तुम्ही हे वरचे वर सांगतात का? तुकोबाराय सांगतात, मी संत कधीच वरचे वर बोलत नसतात. नवे नवे जगद्गुरु तुकोबारायच्या अभंग गाथ्यामध्ये आणि 4094 अभंगापैकी प्रत्येक अभंग जगद्गुरु तुकोबारायच्या अनुभवाला आलेला आहे. जसे जसे जीवन जगत असताना त्यांना जे जे अनुभव आले ते ते अनुभव महाराजांनी त्या त्या अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा. ते या जगा देताचे, ते या जगा देताचे, ते या जगा देताचे, ते या जगा देताचे. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा. महाराज सांगतात सुंदर प्रमाण दिले. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. महाराज अनुभवाशिवाय काहीच बोलत नाही. एक शेवटी या चरणाला अतिशय समर्पक असणारा दृष्टांत आहे. तुम्ही कधी तुमच्या ऐकल्यात सुद्धा नसेल. जे हे चिंतन आहे अतिशय उत्कृष्ट एका महात्म्याचं मी ऐकलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामधील प्रसंग आहे. महाराजांनी प्रत्येक अभंगाला त्या ठिकाणी काहीतरी संदर्भ आहे. तसं महाराजांच्या जीवनामध्ये लहानपणी पूर्वीच्या काळामध्ये काही शाळा वगैरे नव्हत्या. इंग्लिश मीडियम असेल कुठल्याच शाळा नव्हत्या. मुलांना फक्त गाई मागं जायचं आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे, आता महाराजांची तर काही प्रॉपर्टी कमीच नव्हती, खूप गाई गोधना असायची आणि मुलं जायचे मग चारायला. आणि त्या काळामध्ये दूध दुभतं खूप असायचं. घरी दही ताक दूध असायचं. आणि मुलांना त्या टायमाला, आता पोरांना कॅडबरी आवडते, काहींना लॉलीपॉप आवडतात, काहींना तर पाणीपुरीच आवडते, ते आंबट पाणी नुसतेच पित राहतात, तब्येत सुधरत नाही काही. परंतु पहिल्या मुलांना दही सायवरले डोळा असायचं मुलांचं. पहिलं सायले आवडायची दुधावरली. मग एक दिवशी असा प्रसंग घडला. जगद्गुरु तुकोबाराय सकाळी सकाळी, काय त्यांच्या मनामध्ये, लहान होते, बालक असल्यामुळे त्यांच्या मनात आलं, सकाळी सकाळी त्यांनी ती दुधावरील आलेली साय घेतली आणि खाल्ली. खावा वाटली म्हणून खाल्ली. लहान लेकरू निरागस मन.
मग ते आईनं बघितलं तुकोबारायांच्या. आईनं बघितल्यानंतर आईला थोडासा राग आला. आई रागावली, कारण महिला मंडळीच्या 4 गोष्टीत जास्त जीव असतो बरं का महाराज. तुम्हाला अनुभव कमी आहे अजून. किशोर महाराज तुम्हाला येईल पुढच्या वर्षी. महिला मंडळाचा बराचसा 4 गोष्टीत जास्त जीव आहे. आता महिला कमी इथं, पण सांगून जातो तुम्हाला कामही सांगेल असलं म्हणजे. शेण, साय, उतरंड आणि जावई. शेणामध्ये खूप जीव महिला मंडळीचा बरं का. आता आता नाही राहिलं ते, आता त्यांना फडच्या आल्या. पण खूप शेण जमा करायचे पहिल्या. कुठेही दिसलं का शेण घेऊन जायच्या. पहाटी 2लाच उठून सारवायचे. आता बी दसरे घालायला आमच्याकडे दसऱ्याला असतं ना, ज्याचे ढोर आहे त्याला शेण राहत नाही. पहाटी 2लाच उठून महिला मंडळ ते शेण घेऊन. शेणात खूप जीव त्यांचा बरं का. दुसरा साय, दुधावरील साय. जर एखाद्या आजीनं शेजारच्या आजीला जर दूध द्यायचं असलं तर पार आणि ती मिस्त्री लावणार असावी. मग तिला जर दूध द्यायचं असलं तर ती फुकून फुकून अर्धी मिसरी दुधात जाती, पण साय काय खाली पडू देत. बरं इतकी इतकी पावर राहती, म्हणजे ते चांगले एखादं एअर ते असतं ना, एअर पॉवर असतं ते कमी पडेल इतकं तोंडानं फुल एअर भरून हवा मारतात, पण साय खाली पडू देत नाही. साईत खूप महिला मंडळीचा जीव. उतरंड आणि जावई. उतरंड म्हणजे ते मडके राहायचे पहिले, मडक्यावर मडकं, मडक्यावर मडकं. आता डब्यावर डबे झाले. 51 डबे तर सुपारीत द्यायला लागले आमच्याकडे. खूप डब्यात जीव त्यांचा. आणि शेवटी जावई. जावई तर तुम्हाला माहितीच आहे. आता इतके म्हातारे झाले तरी यांना धोंड्यात कपडे घ्यावे लागले. जावई ना ते. आता अधिक मास म्हणजे जावायची परवणीची. जशी कुंभमेळा साधू लोकायची ना, तसा अधिक मास म्हणजे पार. बरं इतकं आता नवीन काढलं त्यांना. त्या असे रोज का शिव्या देईना, पण त्यांच्या समोर रांगोळ्या आणि ते त्यांना जावई जेवण खूप लगे असं लिहिलेलं होतं समोर. ते लोक स्टेटसला ठेवायचं, मग त्यांना ते ओवाळायचे आरत्या. म्हणून जावयामध्ये महिला मंडळीचा खूप जीव. तो तिकडे काही का करीना. आमचे पाहुणे शहरात राहतात, सिटीत राहतात, खूप त्यांना मोठी नोकरी, ते तिकडे काही का हमली का करीना. माझा विषय हा चाललाय, महिला मंडळीचा साईमध्ये खूप जीव असतो. आपल्या मुद्द्याकडे या. मग तुकोबारायच्या आईचं सुद्धा, आई बोलली, बरं आईनं सांगितलं साय खायला काहीच हरकत नाही, खाल्ली का असाना, परंतु तू विचारून का घेतली नाही. न विचारता खाल्ले म्हणून आई आणखीच रागावली. जगद्गुरु तुकोबाराला एक चापट मारली लहान वयात. आता लहान लेकरांना रागही जास्त येत असतो. मग तुकोबारायला जरा रागच आला. पण मग आता तुम्हाला आम्हाला आमच्या पोराला आलेला राग आणि तुकोबारायला आलेला राग याच्यामध्ये फरक आहे. आपल्या पोराला राग आल्यानंतर ते एखाद्या मक्कात लपून बसला असतं, नाही तर बाजरीत लपून बसला असतं टेन्शन घेऊन. परंतु ते तुकोबारा हे पांडुरंगाचं मंदिर होतं घरात. त्यांच्या आजही वाड्यामध्ये आहे, जाऊन बघा. त्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि भजन करत बसले. राग आला. आईला थोडासा येलच होता. मग मित्र आले. मित्र आल्यानंतर विचारलं तुकोबा कुठे? म्हटले तो रागा रागा बसलेला आहे म्हटलं पांडुरंगाच्या मंदिरात. त्यांनी सांगितलं, ए तुका उठ, चला आपल्याला जनावर घेऊन जायचे. ते गेले, तिकडेच निघाले. न जेवताच तुकोबाराय गेले. आईच्या मनात जरा उरउर वाटायला लागली. मग जंगलात गेले. डोंगराच्या कडेला गाई सोडून दिल्या आणि मुलांचा खेळ सुरू झाला. खेळ खेळायचे मुलं, कारण जंगल खूप असायचे. गाई एकदा लावून दिल्या. मग खेळ खेळता खेळता तो पूर्वीचा खेळ, काही सूरपारंबे असायचे. मग ते खेळ त्यांनी असा एक खेळ काढला नवीन, की काय करायचं, लपाछपी. मग ते काय करायची, वाळू उकरायची. नद्यांमध्ये फुल वाळू असते ओढ्याला, आणि त्या ओढ्यातली वाळू काय करायची, ते मुलं उकरायचे. आणि उकरली का वाळू उकरून एक जणाला त्याच्यात उभं करायचं आणि त्याला कमरेपर्यंत वाळू लुटून द्यायची. त्याला कमरेपर्यंत जाम फसवायचं आणि फसवल्यानंतर मग बाकीच्यांनी लपायला पळायचं. मग जाळ्यामध्ये लपून राहायचं. आणि मग यानं काय करायचं, ती वाळू पूर्ण हातानं बाजूला करायची म्हणजे त्याला 2-5 मिनिटं लागायची. तोपर्यंत हे सगळं लपून राहायचे आणि मग त्यांना वळखायला जायचं. मग एखादा पकडला का मग त्याच्यावरती राज. असं करता करता खेळ करता करता तुकोबारायावरती राज आला.
तो आल्यानंतर डाव आल्यानंतर तुकोबारायांना मुलांनी काय केलं, खड्डा केला वाळूचा, तुकोबारायला त्याच्यामध्ये फसवलं, वाळू लोटली आणि मुलं पळून गेले. पळून गेले मुलं लपले. लपल्यानंतर अचानक असा प्रकार घडला. असणाऱ्या बाजूच्या डोंगरावरती खूप पाऊस पडला. आपलं झालं नव्हतं की तेव्हा एकदा महादेवाला खाली कोरड दुसऱ्या गावांना पण न दिलं पाणी. म्हणजे अचानक पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर तो असणारा नाला ओढा तुडुंब भरून वाहू लागला. तुकोबाराय तर त्याच्यात अटकले. मग हा प्रकार मुलांनी बघितला लांबूनच दुरूनच. किंचाळ्या मारायला लागले. तुकोबा गेला, तुकोबा वाहिला, तुकोबा गेला. करता करता कोणीतरी गावात बातमी दिली आईला. आईला खूप वाईट वाटलं. आई खूप जोरात पळत आली की आज उपवाशी आला आणि असं घडलं. कोणती आई आहे, तिला मुलाविषयी आईशी कळवळ्याची जाती आणि करेला भाविन प्रीती. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, प्राण तियेचा वितळ, प्राण तियेचा वितळ. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिच्या बाळाला पिढा आहे तिचा प्राण वितळून जातो. ती तुकोबारायची आई खूप आरडत धावा करत करत सगळे त्या नदीच्या काठावरती आले. परंतु त्या ठिकाणी मायबाप हो चमत्कार असा झाला, जसं तुकोबारायांच्या अभंग गाथा तरली त्याप्रमाणे तुकोबाराय लहानपणीच त्या असणाऱ्या ओढ्यावरती अतिशय तरुण काठाला लागले आणि त्यांच्या समोर उभे झाले. त्याच वेळेस तुकोबारायाच्या तोंडातून अभंग निघला, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरणी गेले. मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. ओ मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर, अमर. म्हणजे मला आता संगती अशी लावायची की महाराजांनी एकदा अनुभवाला आणलं तेव्हा ते अभंग लिहिले. तसे भगवान परमात्मा करुणावान आहे, त्याला तुम्ही शरण जा, तो तुमचा भव सागर तरुण जातो, तरुण नेतो. या सर्व गोष्टीला साधक जर म्हटला तर तुम्हाला काही अनुभव आला, जसं मी अनुभव सांगितला तसं महाराज सांगतात की सर्व माझ्या अनुभवाला तुका म्हणे साक्षी आले, तेही केले प्रकट किंवा तेची केले प्रकट. सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माई भजन म्हणायचं आहे. जय 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 विठोबा रुक्माई. जय 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 विठोबा रुक्माई. जय 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 विठोबा रुक्माई. जय 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 विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. कुमार विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई.
सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. यथामती यथा अवकाश. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग तुमच्या समोर चिंतन मांडलं. या अभंगावरती असंच चिंतन असेल असं माझं काही 100% मत नाही, परंतु असंच नसेल असंही मत नाही. अतिशय काटेकोरपणानं अतिशय संगती लावून अभ्यास करून या ठिकाणी, कारण हे जे स्टेज आहेत मी दरवर्षी बोलतोय आणि प्रत्येक कीर्तनात बोलतो की ही उद्धाराचंच ठिकाण आहे. इथं तुम्ही हसण्याची अपेक्षा करू नका. थोडासा विनोद आला तर काही हरकत नाही, परंतु नुसतंच हसणं म्हणजे कीर्तन नाही, किंवा नुसतंच विनोद म्हणजे कीर्तनाकरता एखादा विनोद असला तर चालतो, पण विनोदासाठी कीर्तन नको. म्हणून या ठिकाणी आता जरी तुम्हाला थोडंसं बोर वाटलं, कंटाळा वाटलं, परंतु तुमचा उद्धार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ही उद्धाराची जागा आहे. आता इथं कोणीही येऊन काही करायला लागलं तो आपला विषय नाही, कोणाला बोलण्याचा आपला अधिकार नाही. म्हणून आणि प्रत्येकानं थोडीशी आचारसंहिता पाळली पाहिजे, अभंगावरती बोललं पाहिजे, थोडंसं त्याचं चिंतन केलं पाहिजे. नाही समजलं तर दुसऱ्याला विचारून का होईना. आणि म्हणून अभंगावरती यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी अतिशय काटेकोरपणाने शांत चित्ताने ऐकलं. सर्वांना धन्यवाद देतो. सर्व मंडळीला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. या मंडळीने प्रतिवर्षाप्रमाणे मला कार्यक्रम देतात. नवे नवे मलाही अभ्यास करण्याची संधी लाभते. दरवर्षी एक कीर्तन म्हटल्यानंतर आता हे जे यूट्यूब फेम कीर्तनकार आहेत त्यांना काय नाही, एक कीर्तन आज ह्या टोकाला उद्या त्या टोकाला, काय माणसं बदलेलं असतात, एकच चिंतन चालतं. परंतु ज्याचं एखाद्या गावात 2-5 वेळेस कीर्तन असं त्याला चेंज करावं लागतं, म्हणजे त्यातून तुम्हालाही फायदा होतो, कीर्तनकाराचाही अभ्यास त्या ठिकाणी होतो. तुम्ही दरवर्षी चान्स देतात. भगवान परमात्मा करो अशीच उत्तर प्रगती तुमची हो. सप्ताह समाज जरी कमी असेल परंतु नित्यनियमाला महत्त्व आहे. नित्यनियमान तो चालू ठेवला पाहिजे, नियम केला पाहिजे. परमादरणीय आमच्या सद्गुरू गंगागिरी महाराज असेल, सद्गुरू शंकर स्वामी महाराज, संत बहिणाबाई, खूप मोठे सप्ताह चालू आहे आता ह्याच पर्वणीवर. तुम्ही पर्वणी खूप सुंदर निवडली. त्या पर्वणीवर खूप मोठा अन्नदान नित्यनियमानं चालू आहे, म्हणून तुम्ही त्याच नियमाला चांगल्या पर्वणीला सप्ताह करतात. सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमची उत्तर प्रगती हो अशी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. थोडंसं एक प्रबोधनपर मुद्दा दरवेळेस मी बोलत असतो. कधी आई वडिलांची सेवा करा हे बोलत असतो, आणि बोललं पाहिजे प्रत्येक कीर्तनकारानं. उगाच कविता गाणे म्हणून नाही, परंतु थोडासा या उपदेशामध्ये थोडासा केला तर तोही मग साधू संतांची सेवा. आईवडिलावरती ज्यांनी काढून दिले ते सुद्धा झेंडूबाम लावून रडतात आणि बोलतात, काही हरकत नाही, परंतु समाज प्रबोधनपर थोडंसं बोललं पाहिजे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमचं आमचं भाग्य आहे. आईबापांच्या जीवनामध्ये सर्व्हिसवाले लोक आपला विषय होऊन गेला. जास्त कृतज्ञ नाही, परंतु शेतकरी राजा आईवडिलांची सेवा नक्कीच करतो बरं का. खऱ्या अर्थानं तुम्ही आपण भाग्यवान म्हटलं पाहिजे की आपण शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलो. मायबाप काय कमी असते शेतकऱ्याच्या दारामध्ये. आई बापालाच काय, त्याच्या दारात बांधलेला कुत्र्याला सुद्धा 5 भाकरी एक्स्ट्रा असतात. चालू मध्ये कोणीही एखादा माणूस पोट भरून जेवून जाईल हो. एखाद्या वाट सरू रस्त्याने चालला, जर त्याच्या बालकाला दूध लागलं, चहा लागली तर फुकट पाजून त्याला आखी बाटली भरून देणार, आणि तेच दूध एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलं तर त्याचे पैसे लावतात. गरीब म्हणजे शेतकरी राजा खूप मना नाही, परंतु त्याच्यावरच खूप वाईट दिवस आले आता. अशी परिस्थिती झाली मायबाप हो, की निसर्ग
च्या लहरीपणामुळे त्याला खूप संकट भोगावं लागतो. बघा या वर्षीची परिस्थिती कशी झाली, सत्य परिस्थिती आहे मायबाप. सगळा पेरणीचा खर्च झालेला आहे, सगळा सगळा खत दिलेले आहेत, आणि ऐन वेळी आता निसर्ग कोपला आहे. तुम्हाला तरी पिण्यासाठी पाणी आहे, आमच्या भागात तर पिण्याला पाणी नाही राहणार. आता पूर्ण पिकं करपून जाणार. आज बराच भाग फिरलो तर लय अवघड परिस्थिती आहे बाबा. म्हणजे निसर्गाचा हा परिणाम. आणि नंतर त्याच्याकडे थोडंसं आलं तर सरकार मायबाप. राजकारणावरती मी कधीच बोलत नाही, माझा तो उद्देश सुद्धा नाही. सरकार कुठलंही असो, काही असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु त्यांनी माझ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा. ते शेतकऱ्याविषयी कोणीच बोलायला तयार नाही हो. मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, दोन्ही तिन्ही अधिवेशन पार पडतात. अहो शेतकऱ्याचे लोक निवडून दिले तरी सुद्धा 10-10, 12-12, 18-18 दिवस ते अधिवेशन चालतं, एक सुद्धा शेतकऱ्याचं नाव सुद्धा घ्यायला तयार नाही. शेतकऱ्याचा एकही मुद्दा मांडला नाही. 2 अधिवेशन गेले, शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे. एक सुद्धा बोलायला तयार नाही कापसाविषयी. सुरुवातीला 9,000 रुपये भाव, आणि नंतर 7,000 आणि 6,500. म्हणजे रिवाज गेर वाढायचे तर नाही, पण आहे ते कमी करायचे. कांदा केला त्याच्या बाबतीत तोच परिणाम. थोडासा टमाट्याला भाव एका वर्षी भेटले, गरीबाचं ठीक आहे हो, पण मोठे मोठे ज्यांच्या करोडोने इष्टटी तेच म्हणतात टमाटे खायला परवडाना. अरे का रे बाबा असं? कधी विचार केला शेतकऱ्याचा तुम्ही? एखाद्या सर्व्हिसवाल्या स्त्रीला किंवा पुरुषाला म्हणा, तुझा काळजाचा तुकडा ऑफिसच्या दारासमोर असा मोकळा टाकून दे, तुझ्या टाकील कधी? तिथं 10-10 माणसं लावते, स्वतः सांभाळायला जमत नाही तर त्या पाळणा घरामध्ये नेऊन घालते, तिथं सांभाळायला बाया ठेवते. परंतु माझा शेतकरी राजा, काळजाचा तुकडा वयाच्या 50 नंतर होऊ द्या की सुरुवातीला होऊ द्या, त्या कामासाठी त्याला शेतामध्ये काय भीती नाही शेतामध्ये, सांगा ना. कुणीकडून सर्प येईल, कुणीकडून विंचू येईल, केव्हा पाऊस येईल सांगता येतं का? त्या खाली रानामध्ये काळ्या शेतामध्ये त्याला झोपून देतात काळजाचा तुकडा, आणि आपले काम करतात. किती कष्ट करतो होतो, त्याची कोणीही दखल घ्यायला तयार नाही. आणि मग अशी दुष्काळ, असे सरकार कोपलं का काय होतं, त्याच्यावरती कर्जाचा डोंगर वाढतो. त्याने धरलं एक, अपेक्षा केली एक, आणि घडलं एक. बरं, सगळ्या सगळ्या गोष्टीच्या कोणीतरी एक माग स्टेटस वगैरे ठेवलं होतं, मेसेज बनवला, खूप सुंदर आहे, की त्यानं 50 वर्षातली महागाई सांगितली. त्या महागाईमध्ये असा उल्लेख केलेला आहे, पेट्रोल डिझेल 300 पट वाढलं, काही गोष्टी 250 पट वाढल्या, 200 पट, म्हणजे 200च्या पटीनं 2 रुपयाचे 2,000 झाले, 200 झाले. अशा पटीनं वाढत वाढत गेले आकडे. परंतु शेतमालाचा भाव अजून 5 पट 7 पट सुद्धा नाही. खताचे भाव 100 पट वाढले, आणि त्याच्या मालाला फक्त 2-5 पट भाव वाढले. कसा तो जगलो? आईन काहीतरी त्याचं काम केलं, आणि मग तो कर्जबाजारी होतो. बरं, त्याचे मुलं इतके समजदार आहो, एका एका ड्रेसवरती मी केलं माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये, कॉलेजला एकच ड्रेस होता, जमीनगंज 15-20 एकर, काय करतात तिला? मुलं खूप तडजोड करतात. शेतकऱ्याच्या मुली सुद्धा सायकलना जाऊन शिक्षण करतात, आणि अधिकाऱ्यांची मुलं मात्र मोठ्या मोठ्या कॉलेजात. त्या शेतकऱ्याला शेवटी एकच पर्याय असतो का आत्महत्या करणे. तो काही एवढा कमजोर समजले का तुम्ही? परंतु तो लय मोठ्या मानाचा आहे, खूप दिलदार माणूस आहे. अहो, तुम्ही एखाद्या दुकानदाराकडे जा, 2 रुपयाची सुतळी दिली तरी तो लिहून ठेवणार. कुठल्याही सोनाराकडे जा, कुठल्या दुकानदाराकडे जा, तो लिहून ठेवणार. परंतु एकच असा शेतकरी का शेतामधून
कुठंच विचार करत नाही. अगदी पाठी भरून देतो तो, पिशवी भरून फुल देतो, कोणालाही वानवळा 1 रुपया त्याचं घेत नाही. एवढा दिलदार माणूस, आणि तो आत्महत्या करेल, परंतु त्याच्यावर परिस्थितीच अशी ओढवली जाते की चारही बाजूनं तो परफेक्ट अटकतो. आणि मग आत्महत्याशिवाय दुसरा परिवार नाही. मरण्याच्या दारामध्ये तो येतो, परंतु त्याचे मायबाप लेकरं त्याला धीर देतात. अतिशय छोटीशी मुलगी त्याला समजून सांगते, पप्पा की तुम्ही या कर्जाचं मात्र टेन्शन घेऊ नका, गोर मनाला लावू नका, आशा ताश होऊ नका, गोर मनाला लावू नका, आशा ताश होऊ नका, आम्ही आहो न तुमच्या साथीला, बाबा जहर खाऊ नका, आम्ही आहो न तुमच्या साथीला, बाबा जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, पुन्हा यंदाही नापिकी झाली, कर्ज घेऊन दिवाळी आली, पुन्हा यंदाही नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, आम्ही तयार आहोन लढायला, बाबा जहर खाऊ नका, आम्ही तयार आहोन लढायला, बाबा जहर खाऊ नका. ते छोटे छोटे लेकरं सांगतात, तुम्ही काही नवे कपडे घेऊ नका, काहीच करू नका, परंतु तुम्ही जीवनामधून आमच्या वाजा होऊ नका. आली लाडाला लग्नाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही, आडी लाडाला लग्नाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही, ताई तयार आहे न लढायला, बाबा जहर खाऊ नका, ताई तयार आहे न लढायला, बाबा जहर खाऊ नका. गोर मनाला लावू नका, आशा ताश होऊ नका, गोर मनाला लावू नका, आशा ताश होऊ नका, आम्ही तयार आहोन लढायला, बाबा जहर खाऊ नका, आम्ही तयार आहोन लढायला, बाबा जहर खाऊ नका. म्हणून त्याचे मुलं धीर देतात. माझा मुद्दा हेच आहे, मी थोडंसं प्रबोधनपर बोलत असतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आपण शेतकरी वर्ग आहे, तिथंच परमार्थ टिकून आहे. खूप देवदेव करतात, आणि तसं काही तुम्हाला सांगायचं काम नाही, परंतु एक आवडला मुद्दा म्हणून त्या ठिकाणी मांडला. असो, या ठिकाणी आपला वेळही संपुष्टात आली. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. असं बोलण्याच्या ओघामधून माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल तर मला मोठ्या अंतकरणाने माफ करा. होत असतं.